हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल. आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत बातमी लेखन. बातमी लेखन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, बातमी जी आदल्या दिवशी घडलेली आहे ती दुसऱ्या दिवशी छापून येणं, हा जो फॉर्मॅट आहे याला म्हणतात बातमी लेखन. बघा, जनकल्याण दिनांक 16 ऑक्टोबर 2022 म्हणजेच दिनांक 16 ऑक्टोबर दिवशी जी आपल्याला बातमी मिळालेली आहे, म्हणजेच ती आदल्या दिवसाची 15 ऑक्टोबरची बातमी आपल्याला मिळालेली आहे. बातमी काय आहे बघा, अभिनव विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न. बातमी असणार आहे अभिनव विद्यालयात जो वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला त्या विषयाशी निगडीत आपल्याला बातमी मिळणार आहे. आमच्या वार्ताहराकडून औरंगाबाद येथील अभिनव विद्यालयात काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे तो या अभिनव विद्यालयाने काय केला होता, वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला होता. आणि या दिनाचे औचित्य साधून शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री रमेश कुलकर्णी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे शाळेत आयोजन केले होते. आणि या दिनाचे म्हणजेच APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून म्हणजे निमित्त साधून आपल्या शाळेचे जे माननीय मुख्याध्यापक आहेत रमेश कुलकर्णी यांनी काय केलं होतं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे स्पर्धांचं देखील आयोजन केले होते. या विद्यालयात दिनांक 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत वाचन सप्ताह साजरा करण्यात आला. काय केलं होतं या शाळेने, अभिनव विद्यालयाने 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर म्हणजे वाचन सप्ताह ठेवला होता. आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक श्री संजय शिरोडकर यांनी भूषविले. म्हणजे त्यांनी पूर्ण सप्ताह काय केला होता, वाचन सप्ताह म्हणून ठेवला होता. आणि शेवटच्या दिवशी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक श्री संजय शिरोडकर यांना दिले होते. वाचन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. आता त्यांनी वाचन सप्ताह ठेवला होता, पण त्या वाचन सप्ताहाच्या दिवशी विविध दिवशी वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे जसं त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचं देखील आयोजन केलं होतं, त्याचप्रमाणे 9 ऑक्टोबर म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली व सांस्कृतिक विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. पहिल्याच दिवशी त्यांनी काय केलं, ग्रंथदिंडी काढली आणि त्याचं प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर, कवी कुसुमाग्रज व कवी विंदा करंदीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन व गायन काही विद्यार्थी व शिक्षक यांनी कवितांच्या गावी जावे या कार्यक्रमात केले. पहिल्या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी त्यांनी ग्रंथदिंडी काढली आणि काय केलं, प्रदर्शन देखील भरवलं. आणि दुसऱ्या दिवशी कवितांच्या गावी जावे असा एक कार्यक्रम आयोजित केला होता वाचनाच्या दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी. आणि या कार्यक्रमाला त्यांनी काय केलं होतं, जे सुप्रसिद्ध कवी आहेत मंगेश पाडगावकर, कवी कुसुमाग्रज, कवी विंदा करंदीकर यांच्या काही जे निवडक सिलेक्टेड ज्या काही कविता आहेत त्यांचं विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाचनही केलं आणि गायनही करून हा काय केला, दुसरा दिवस साजरा केला. तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट नाट्य उतारा वाचन स्पर्धा पार पडली. तिसऱ्या दिवशी त्यांनी काय ठेवलेलं, उत्कृष्ट नाट्य उतारा. आता विद्यार्थ्यांनो, नाट्य उतारा वाचन म्हणजेच काय, नाटक म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आले. पण त्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचा एकाच व्यक्तीने वाचन करणं विविध रूपात विविध आवाजात, याला काय म्हटलं जातं, नाट्य उतारा वाचन. त्या एकाच व्यक्तीने करून ही काय ठेवली होती, स्पर्धा पार पडली होती. त्यात 10वी अ वर्गातील कुमार प्रशांत कदम याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले, तर 9वी ब मधील कुमारी मृणाल जोशी हिने द्वितीय, तर 8वी क मधील कुमार कमलाकर चित्रे याने तृतीय असे बक्षिसं मिळवली. म्हणजे पहिला दिवस त्यांनी ग्रंथदिंडी काढली, दुसऱ्या दिवशी त्यांनी निवडक कवितांचे वाचन आणि गायन केले आणि तिसऱ्या दिवशी काय केलं होतं, त्यांनी उत्कृष्ट नाट्य उतारा वाचन स्पर्धा ठेवली होती. आणि त्यातील अ ब क तिन्ही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांचं काय झालं, तिन्ही डिव्हिजनमधील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील झालं, त्यांना त्याच्यामध्ये बक्षीसही मिळाली. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी प्राथमिक विभागातील छोट्या मुलांनी कथाकथन हा कार्यक्रम केला. प्राथमिक विभागातील जी लहान मुलं आहेत त्यांनी काय केलं, कथाकथन कार्यक्रम केला.
5व्या दिवशी विज्ञानयोगी डॉक्टर अब्दुल कलाम हा कार्यक्रम साजरा झाला आणि 5व्या दिवशी विज्ञानयोगी आपले डॉक्टर अब्दुल कलाम हा कार्यक्रम त्यांनी साजरा केला. त्यात काही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे चरित्र व कर्तृत्व यांचा आपल्या भाषणातून आढावा घेतला. म्हणजे 5वा दिवस त्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांचा कार्यक्रम साजरा केला आणि मग त्यामध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचे चरित्र आणि त्यांनी केलेले कर्तृत्व यांचा आपल्या भाषणातून आढावा घेतला, माहिती दिली. सप्ताहाच्या 6व्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. 6व्या दिवशी काय केलेलं आहे या अभिनव विद्यालयाने? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या विषयावर निबंध स्पर्धा ठेवली आणि त्यात 10वी ब मधील कुमारी सुरेखा साटम हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. तर 7व्या दिवशीच्या सप्ताहाच्या समारोपी प्रसंगी वाचन एक जीवनानंद हा अतिशय देखणा कार्यक्रम झाला. म्हणजे 6 दिवस त्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आणि शेवटच्या 7व्या दिवशी म्हणजे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी वाचन एक जीवनानंद. वाचन एक जीवनानंद का म्हटलंय की वाचल्याने काय होतं, आपल्या जीवनाला आनंद मिळतो. म्हणजेच काय, वाचन पुस्तक या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून आपल्याला चांगलंच नॉलेज मिळतं. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल की बरीच मुलं काय झालेली आहेत, वाचनप्रेमी आपले कमी झाले आहेत. कारण मोबाईलचं जे काही वाढतं प्रमाण आहे त्यामुळे म्हणजे वाचनप्रेमी खूप कमी झाले आहेत आणि त्यामुळे वाचन एक जीवनानंद हा अतिशय देखणा कार्यक्रम देखील केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील मराठी विभागाचे प्रमुख शिक्षक श्री सदानंद सहस्त्रबुद्धे यांनी केले. काही विद्यार्थी व शिक्षक यांनी ग्रंथ आपले खरे गुरु कसे आहेत यावर आपले विचार मांडले. म्हणजे 7व्या दिवशी वाचन एक जीवनानंद हा कार्यक्रम देखील केला. त्याचप्रमाणे त्याचे सूत्रसंचालन म्हणजे त्याचं अँकरिंग हे मराठी विभागाचे प्रमुख शिक्षक श्री सदानंद सहस्त्रबुद्धे यांनी केलं. तर काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी ग्रंथ आपले खरे गुरु कसे आहेत यावर आपले विचार मांडले. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री संजय शिरोडकर यांनी वाचनाने शब्दभांडार वाढते व साहित्य सोनियाच्या खाणी फुलतात. म्हणजेच जे आपले सुप्रसिद्ध लेखक बोलवले होते श्री संजय शिरोडकर यांनी देखील भाषण सांगितले आणि त्यात त्यांनी सांगितले की वाचनाने आपले शब्दभांडार वाढते. शब्दभांडार वाढते म्हणजेच काय मुलांनो, तर डिक्शनरी म्हणजे आपल्याकडे बऱ्याच शब्दांचं नॉलेज मिळतं आपल्याला वाचनाने आणि साहित्य सोनियाच्या खाणी फुलतात. राष्ट्राच्या प्रगतीसाठी वाचन संस्कृती विकसित झाली पाहिजे. आपल्या राष्ट्राची, आपल्या भारत देशाची जर प्रगती करायची असेल तर वाचन संस्कृती सुद्धा विकसित झाली पाहिजे. अशा शब्दात पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद केले आणि शालेय ग्रंथालयासाठी स्वतःकडून 10,000 रुपये देणगी घोषित केली. हे जे सुप्रसिद्ध लेखक होते श्री संजय शिरोडकर यांनी काय केलेलं आहे, वाचनाचं महत्त्व सांगून शाळेच्या ग्रंथालयासाठी स्वतःकडून 10,000 रुपये देणगी देखील घोषित केली. शाळेतील 10वीचा विद्यार्थी कुमार साहिल भावे याने सर्वांचे आभार मानले आणि त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर रचित पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजेच नंतर काय झालं, कुमार साहिल भावे याने सर्वांचे आभार मानले आणि संत ज्ञानेश्वर रचित पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजेच कार्यक्रम आटोपता घेतला. समजलंय मुलांनो, बातमी लेखन म्हणजे आदल्या दिवशी काय घडलं त्याची बातमी दुसऱ्या दिवशी मिळणं, छापून येणं, याला काय म्हटलं जातं, बातमी लेखन. लवकरच आपण पुढच्या निबंधाकडे वळूया. थँक्यू.